आज भावानं दिवाळीनंतर पहिला दिवस आहे कॉलेजचा. तेव्हा देवबापाचं लांबनं दर्शन घेतलं आणि आज पहिल्या दिवशी झालाय लय उशीर. आज लय म्हणजे लयच गडबड झाली आणि त्यात विषय असा आमचं घर कॉलेज पासून लयच लांब आहे, त्यामुळे मला अर्धा तास आधीच घरातून निघायचं होतं. आता फोन झालाय उशीर आणि त्यात मागणं एखाद्या जोडीदाराची गाडी पण याय नाही. आता लेफ्ट राईट शिवाय पर्याय नाही आणि त्यात ह्या करण बायानं मला बघून गाडी थांबवली आणि मला म्हणजे कॉलेजच्या टायमिंगला पोहोचण्यापेक्षा मित्रावर 2 शब्द बोलणं लय महत्वाचं वाटतं. आणि जाता जाता या करण बायाला आपल्या फॅमिलीचं मेंबर करून घेतलं आणि बोलण्याच्या नादात कॉलेज भरलं विसरूनच गेलतो. जाता जाता ह्या दादांनी मला बोलवून घेतलं आणि यांचा विषय असा आहे, आमच्या मामाच्या एका गाववाल्यांनी त्यांच्याकडून उधार गाडीला सीट कव्हर टाकून घेतला. त्याचा फोन नंबर माझ्याकडून ह्यांना पाहिजे आणि भावा काय 200 रुपये राहिलेच वाटतं, तेवढे येता जाता देऊन टाकला का? आणि माझ्या मते एखाद्याच्या कष्टाचे पैसे कधीच बुडवू नाहीत. आणि भावा ह्यो व्हिडिओ बघून तुला रागील, पण येता जाता तेवढं देऊन टाकला का? आणि कॉलेजच्या समोर ते आपलं जोडीदार माझी वाट बघत थांबल्यात. आता उशीर झाल्यामुळे ह्यात कोणाचीच इच्छा नाही लेक्चरला बसायची. आता टाइमपास नाही म्हणून टाइमपास सोमनाथ भावानं आमच्या पाहुण्याचीच चेष्टा लावली. सोमनाथ भावानं घेतले पाहुण्याचं 5 रुपये आणि पाहुण्याचा विषय असा आहे, आपलं कोणाला द्यायचं नाही आणि कोणाचं आपल्याला घ्यायचं